सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। 2014 सालापासून जे काही स्थित्यंतर घडत आली, ज्या पद्धतीने राज्याच्या राजकारणामध्ये घडत आली, म्हणजे राज्याच्या आणि केवळ सत्तेच्या राजकारणासाठी पक्ष ठेवायचे नाही, पक्षामधले 2 पक्ष करायचे। आज शिवसेनेचे 2 भाग केले। आज ज्या पद्धतीने आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 भाग केले, किंबहुना चांगल्या विचाराची जी पुरोगामी विचाराची जी लोक ज्या या भूमीमध्ये आम्ही जे आवर्जून सांगतो की ज्या पद्धतीने या सातारला सुद्धा एक वेगळी पार्श्वभूमी आहे, की वेगळी ह्या अर्थानं की ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या निमित्तानं आज शिवछत्रपतींच्या गादीचा जिथं मान आहे ती एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। ज्या पद्धतीनं वैचारिक भूमिका ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी या अखंड महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराच्या निमित्तानं मांडली, त्या जेव्हा चव्हाण साहेबांच्या विचाराची आणि जसं ताईंनी सांगितलं की दुसरी पार्श्वभूमी सुद्धा क्रांतीच्या निमित्तानं चळवळ उभी करणारी आपण नाना पाटलांच्या निमित्तानाची सुद्धा पाहिली। त्यामुळे अशा सगळ्या भूमिका घेऊन ही सातारची भूमी सातत्यानं माणसं घडवण्याची प्रक्रिया करते आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर सुद्धा एक वेगळ्या स्वरूपाचे संस्कार झालेत। आपणही ठरवतो जेव्हा आपण एखादं काम करायला जातो तेव्हा आपणही ठरवतो की आपण कोणतं काम स्वीकारलं पाहिजे। जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जेव्हा समाजकारण राजकारण समजायला लागलं त्यावेळेस भगवद्गीतेमध्ये सुद्धा धर्मानं काय सांगितलंय, धर्मानं सांगितले की कृतीमध्ये काम करणारा जो माणूस आहे त्याचा धर्म करा, मनुस्मृतीचा धर्म हा निश्चित स्वरूपानं मान्य नाही। मग कृतीनं धर्म करा। जेव्हा राष्ट्राच्या फौजेवर एखादा सैनिक काम करत असेल तो त्याच्या देश संरक्षणाचा धर्म पाळत असतो आणि आमच्यासारखा कार्यकर्ता जेव्हा सामाजिक जीवनामध्ये काम करतो तेव्हा समाजाच्या हिताच्या विषयीचं रक्षण करणं हा आमचा धर्म आहे। केवळ जातीच्या राजकारणाचा धर्म करून लोकांमधनं माणसाला बाजूला काढायची ही जी आताची प्रक्रिया चालू आहे त्यासाठी आता हा लढा आहे असं मला म्हटलं तर ते वावगून चुकीचं होणार नाही। आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये बघितलं अनेक पक्षांचे 4-4 तुकडे केले, अनेक घराघरामध्ये भाऊ भांडायला लागले। आज चुलत्या पुतण्याचं भांडण बघतोय, भावाचं भांडण बघतोय। केवळ कुठल्या तरी माध्यमातून राजकीय सत्ता हातात घ्यायची, सत्तेच्या माध्यमातून पुन्हा पैसा उभा करायचा आणि पैशाच्या माध्यमातून पुन्हा सत्ता घ्यायची, हे केवळ हे 2 सूत्रीच कार्यक्रम आहे, 30 सूत्री सुद्धा नाही। म्हणजे पूर्वी आपण एक पंचवार्षिक योजना आपण काँग्रेसच्या काळामध्ये आमच्या सुद्धा घरातल्यांनी काँग्रेसच्या बरोबर काम करायचा प्रयत्न केला, त्यावेळी सुद्धा समाजाच्या हितासाठी असणारी पंचसूत्री बघितली, पण केवळ आता ही 2 सूत्रीच चालू आहे सर। 2 ही चालू आहे काम, एक सत्ता से पैसा, पैसे से फिर सत्ता। अशा केवळ लोकांना आपण ज्या पद्धतीने सांगितलं आणि मग त्यासाठी जी आपण ताई आयुध सांगितली केवळ त्याच आयुधांचा वापर करून लोकांना समाजाला भीती, भय आणि तुम्हाला तुमच्या विचाराला कुठेही वाव न देण्याची भूमिका घेणारे आज राज्यकर्ते देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये स्थिर आहेत। अतिशय दुर्दैवी आणि विदारक प्रवृत्तीला आपण लढा देतोय। मला आपल्याला सगळ्यांना आवाहन करायचे की ही लढाई अमित कदमांना निवडून देण्यासाठीची नाही, ही लढाई केवळ राजकीय कुठल्या पक्षाला संधी देण्यासाठीची नाही, ही लढाई तुमच्या आमच्या प्रत्येकाचा विचार जपण्यासाठी आणि मानवतेचा विचार जपण्यासाठी, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने या संविधानाची रचना केली, जो अधिकार मलाही तेच आहे, माझ्या विरोधात उभे असणाऱ्यांना सुद्धा तोच आहे, त्या अधिकाराच्या त्या मूल्यांचं जतन करण्यासाठीची लढाई। आणि म्हणून या लढाईकडे आपण निवडणूक न बघता चळवळ म्हणून बघा, ही मात्र आग्रहाची नम्रतेची विनंती आपल्याला सगळ्यांना आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आज फार काही बोलतपेक्षा वेगळं हे विचार म्हणतात राष्ट्रीय स्तरावर जेव्हा काम करतात तेव्हा राष्ट्राचं धोरण कशा पद्धतीनं चाललंय, अर्थकारण काय पद्धतीनं चाललंय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बद्दलची भूमिका काय, कामगारांच्या प्रश्नांची भूमिका काय। आज ह्या राज्यामध्ये सुद्धा इतकं वाईट अवस्था आहे की ज्या पद्धतीनं महिलांच्या सुरक्षिततेबाबत सुद्धा जेव्हा धोरण ऐकतं तेव्हा उद्धव साहेबांनी सुद्धा मला वाटतं एक विधेयक आणायचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये महिलांचं संरक्षण कसं जाईल, फास्ट ट्रॅकवर काय गुन्हेगारांना शिक्षा कशा होतील, अशा पद्धतीची धोरण आखणारी एका दृष्टीनं ज्या पद्धतीने ह्या पुरोगामी राज्यामध्ये काम करणारे नेते आपण पाहिले। आणि दुसऱ्या बाजूला मध्ये केवळ एखादा प्रसंग झाला, एखादा अत्याचार झाला, एखादा अन्याय झाला तर तो केवळ माध्यमांच्या माध्यमातून किंबहुना कशाच्याही माध्यमातून तो पडद्याआड कसं जाईल ह्याची खबरदारी घेणारी माणसं मी आता पाहिली। एखादा त्यांच्या विरोधाभासातला कुठला मुद्दा असेल तर तो पडद्यावरच येऊन द्यायचा नाही, मग ते प्रश्नच राहत नाहीत का? जेव्हा एखादी गोष्ट जनतेच्या नजरेसमोर येत नाही म्हणजे ते प्रश्न नाहीत। आजही रोजीरोटीचे प्रश्न तेच आहेत। आज माझ्या सातारमधल्या सुद्धा युवकांना आम्ही बघतो लाईनीच्या लाईनी लावून आज मला इथला सुशिक्षित
आज कर्मवीर भाऊराव अण्णांनी एवढी मोठी संस्था केली, बहुजन समाजातल्या माणसांना शिकवण्यासाठीच्या अनेक संस्था इथं कार्यरत आहेत. पण दुर्दैवानं अशी परिस्थिती की आम्हाला इथं शिकल्यानंतर इथं आम्हाला त्यांच्या हाताला बळ देण्यासाठी, कष्ट देण्यासाठी कोणतंही साधन नाही. आम्हाला जायला लागते पुण्याला, आम्हाला जायला लागते मुंबईला. विस्थापन आम्ही करतोय, मायग्रेशन इतकं वाढत चालले. ते आज आपण बघतो शहरीकरण एका बाजूला वाढत असताना ह्या सगळ्या समृद्ध शक्ती एकत्र एकवटल्या पाहिजेत. पण दुर्दैवानं अशी परिस्थिती की आम्हाला आमचंच गाव आणि आमचं सगळं पाठीवर घेऊन दुसऱ्याच्या ठिकाणी जावं लागतं. ही सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जेव्हा प्रश्न समजतात तेव्हा आमच्यासाठी सुद्धा ती लाजिरवाणी गोष्ट वाटते. मग आम्ही केलं काय? केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपल्या लोकांच्या स्वतःच्या खुशमस्करीसाठी, स्वतःच्या प्रतिष्ठा जपण्यासाठी, केवळ आपली राजकीय प्रतिष्ठा सगळ्यांच्यासाठी आपल्या मानसिकतेला भुरळ घालून केवळ आपल्याला एकत्र करायचं, अशा पद्धतीची काम करणारी यंत्रणा या विभागामध्ये सुद्धा काम दुर्दैवाने करते. हेही आपल्याला ह्या निमित्तानं सांगावं असं वाटतं. आज आमचं सुद्धा विजन आहे. आम्हाला केवळ आरोप प्रत्यारोपामध्ये काय पडायचं नाही. आरोपांच्या माझ्यापेक्षा याद्या त्यांच्याकडे फार मोठ्या मला सांगता येतील की ज्याची नोंद केली तर कदाचित असं एखादं आपलं जे पुस्तक प्रकाशन केले तसं आपण छापू. आपण ते छापायची सुद्धा कदाचित वेळ येईल, आपण त्याच्यावरही काम करू. पण ज्यांनी आपल्याला ह्या भूमिका मांडायला लावल्यात, आज आपल्याला लोकांच्या समाधानासाठी काम करायचे, लोकांच्या आनंदासाठी काम करायचे. माझ्या आज आया बहिणी इथं घरेलू कामगार काम करतात, आज माझा शेतकरी काम करतो. त्याला आपल्याला प्रोडक्टिव्हिटी काय देता येईल, त्यांच्या रोजगाराला बळ कसं देता येईल. आज माझा सुशिक्षित बेरोजगार ज्या पद्धतीनं बाहेर जातो त्याला आपल्याला इथं कसं ठेवता येईल. या विभागामध्ये सुद्धा एक नॅचरल अशी कलॅमिटी छान आहे. म्हणजे बायोडायव्हर्सिटी एवढी चांगली आहे. कारण माझा कास्त परिसर आहे तो युनेस्कोच्या अंडर येतो. ते एका बाजूला टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे. आज महाबळेश्वर आपल्याला माहिती आहे. ह्या माध्यमातून पर्यटनाला मला स्कोप काय देता येईल. क्योंकि क्या हो रहा है कि यहाँ का जो हमारा युवक है, हमारे जो गांव है, जो पहाड़ी परिसर में रहते हैं, वहाँ का अभी 50 से 60% जो लोग हैं वो मुंबई में जाकर रह रहे हैं. यहाँ ताला लगा लेके जाते हैं. जहाँ कभी जो आना है, कभी एक कौन सा त्योहार है, दिवाली है, वही टाइम पे गांव थोड़ा भरा रहता है, नहीं तो पूरा माइग्रेशन हो चुका है. ये जो बात है इसके लिए कोई विजन नहीं है. आज ह्या पद्धतीनं जर आपण बघितलं, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये शहरामध्ये महिलांच्या शौचालयाचे प्रश्न आहेत, शहरामध्ये रस्त्यांचे प्रश्न आहेत, शहरामध्ये स्वच्छतेचे प्रश्न आहेत. आज ग्रामीण भागातल्या प्रश्नांच्या बाबतीत तर अनेक गोष्टी अशा आहेत की केवळ ठेकेदारांना प्रवृत्त करण्यासाठी, ठेकेदारांची जपणूक करण्यासाठी सातत्यानं काम, विकासाचा डोंगर उभा करायला दाखवायचा आणि सगळ्या लोकांच्याकडून केवळ आपल्या सर्वसामान्य लोकांच्या कष्टाचा पैसा हा केवळ ठेकेदारांच्याच जपणुकीसाठी करायचा. काय सांगतात की ठेकेदार सुद्धा चांगली व्यवस्था आहे. कशाची चांगली व्यवस्था आहे? एकाच रस्त्यावर 4 निधी वेगवेगळ्या शीर्षकामधनं पडतात. ही पद्धत आहे. म्हणजे एखादं काम 0 पासून 1 असेल आणि परत सांगायचं 1 पासून 0 कडे जाणारा रस्ता. अशा पद्धतीनं केवळ लोकांच्या पैशाची लूट. आणि मी सांगतो आवर्जून की परवा मी सुद्धा आमच्या डोंगर विभागातल्या लोकांमध्ये गेलो, पाहिलं रस्त्याचं काम. म्हणलं मलाही वाटायचं की कदाचित ही फार मोठी विकासाची गंगा घेऊन माणसं काम करणारी आहेत. आणि त्यावेळेस मी आवर्जून बघितलं की आतापर्यंत आपण ऑर्गॅनिक खात होतो, तर मी ऑर्गॅनिक डांबर सुद्धा बघितलं की ज्याच्यामधनं गवत उगवलं होतं. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे कि ज्या पद्धतीनं आपलं विटामिन से भी झाड़ी उग के आ रहा है, इतना ऑर्गेनिक हो गया ये विटामिन. अशी विदारक परिस्थिती आणि आपल्या लोकांची चेष्टा करणारी प्रवृत्ती जर असेल तर त्याला कुठेतरी आपण रोकथाम करणार आहे का नाही, हा सवाल आहे. ही निवडणूक अमित कदमांना निवडून देण्याच्या संदर्भातली नाही. ही निवडणूक हे तुमचा अधिकार हे साबित ठेवण्याची निवडणूक आहे. ह्यासाठी आपण ह्या सगळ्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर यायचा प्रयत्न करतोय. फार मी काही तत्ववेत्ता नाही, काय नाही, पण जे बोलायला वाटतं मनापासून ते मी व्यक्त होतो. त्यामुळं कारण माझ्यावर हे अनेक चांगले संस्कार काही वाचनाच्या निमित्तानं झाले, काही ऐकण्याच्या निमित्तानं झाले. आणि जेव्हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एखादा विचार येतो तो केवळ ज्या पद्धतीनं आम्हाला सुद्धा, म्हणजे इथं आल्यानंतर आम्हाला सुद्धा स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपतींच्या गादीचा आम्हालाही मान आहे. पण केवळ राजकीय मतापोटी तुम्ही अशा पद्धतीनं वागणार असाल आणि समाजाची लूट करणार असाल तर ते सुद्धा कुठेतरी रोकथाम करणे हे सुद्धा रयतेचंच काम आहे असं म्हणलं तर ते वापरून चुकीचं होणार. म्हणून या लढ्याकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने पाहावं आणि आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन, आपल्या सगळ्यांचा सहवास आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या सुद्धा माध्यमातून असावं. जावली तालुक्यातला माझा डोंगरी भाग आहे, सातारा शहर आहे, सातारा तालुक्यातली गाव आहे. अनेक प्रश्नांच्यावर खूप उकल करून बोलण्यासारखं खूप आहे, खूप व्यासपीठांवर आपण ते बोलत राहू. पण आपण ज्या माध्यमातून ह्या भारत जोडो माध्यमातून आपण जे समाज सगळे पवार साहेबांनी असेल, उद्धव साहेबांनी असेल, ज्या पद्धतीनं हे राज्य वाचवण्यासाठी एक महाविकास आघाडीची एक मोठी शक्ती उभी केली,
त्या शक्तीच्या निमित्तानं केवळ जातीमधलं राजकारण, केवळ पक्षामधलं राजकारण अशा पद्धतीचं त्याचं क्षमवण्याची क्षमता या महाविकास आघाडीच्या शक्तीमध्येच आहे. आणि त्यासाठी तुम्ही मला येणाऱ्या 20 तारखेला मशालीच्या चिन्ह समोरचं बटन दाबून, सुदैवानं आपलं नंबर 1लाच बटन आहे, तेही एक भाग्याचा कदाचित भाग असावा, प्रारब्धाचा भाग असावा की आपलं नंबर सुद्धा मशालीच्या समोरचा 1 नंबरला आलाय. तर मला आपण मशालीच्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आपण प्रत्येकाच्या मनामधली मशाल ज्योत पेटवण्यासाठी हे मशाल आयुध वापरून आपण काम करूयात ही आग्रहाची नम्रतेची विनंती करतो. आणि मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाखवून आपण या चळवळीसाठी सहभागी होऊयात, सज्ज होऊयात ही विनंती पुन्हा एकदा करून आपल्या सगळ्यांच्या राजकारणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोड़ो जोड़ो भारत जोड़ो, जोड़ो जोड़ो भारत जोड़ो, जीतेंगे लड़ेंगे, जीतेंगे लड़ेंगे. मशाल बहुमताने निवडून येऊ द्या. सगळ्यांना जय महाराष्ट्र. कालचे जे काही राजकीय घटनाक्रम घडला किंवा जे राजकीय नाट्य घडलं त्याच्यामध्ये हे अपेक्षित होतं की अशा पद्धतीने काय होईल. पण पक्षाच्या वतीनं ही अधिकृत भूमिका शिवसेनेचे उपनेते बानुगडे पाटील सर अधिकृतरित्या आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतील. पण राजकीय संघटन जे तळागाळातलं आहे शिवसेनेच्या प्रत्येक गावामधलं शिवसैनिक हा संघटित आहे. महाविकास आघाडीचा घटकही संघटित आहे. व्यक्ती एखादा गेला म्हणजे संघटन मोडतं असं नाही. त्यामुळे त्या गोष्टीकडे फार गांभीर्याने घ्यावं अशी मला काही वाटत नाही परिस्थिती. जो तो शिवसैनिक संघटन हे ज्या त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने एखादा व्यक्ती गेला म्हणून ते काही संघटन अख्खं सगळं गेलं असं होत नाही. माझे सहकारी आता सुद्धा ह्या ठिकाणी जे संघटनेत आहेत ते सगळे माझ्याबरोबर. आरोप केला की तुम्ही बाहेर प्रत्येकाला ही एक उपलब्धी असं वाटतं की आपण निष्ठावंत आहोत. आपण कोणकोणत्या पार्श्वभूमीमधनं आलो, भारतीय जनता पार्टीमधनं आपण शिवसेनेत आला. निष्ठावंतांची भूमिका त्यांनी तरी विषित करू नये असं मला वाटतं. नाही, मला आमदार झाल्यावर 100% मी विकास करणार आहे ना. आणि मग ते उत्तर नाही देईन ना मी त्यांना की पुढच्या पंचवार्षिकला त्यांना ती संधी उपलब्ध राहील. आज ही लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार आणि उभा राहायचा घटनेचा अधिकार दिलेला आहे त्यांच्याशी आहे. त्यामुळं लोकशाहीमधल्या निवडणुकांमध्ये आपण ज्या पद्धतीने पाहतो तो स्वाभिमान हा घटनेचा असू द्यात, लोकांच्या मतदार राजाचा असू द्यात, तो स्वाभिमान जपण्याची जबाबदारी आम्हा सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची.